उद्धव ठाकरेंचा प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद. हिंदी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करा. सर्वत्र हिंदी सक्ती जीआरची होळी करण्याचे आदेश. ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांसह बच्चू कडूंचा प्रहार. संघटनेचा पाठिंबा. सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन. मुंबईतील आंदोलनाआधी शिवसेना भवनासमोर मनसेचा बॅनर. कोणताही झेंडा न घेता मराठीसाठी एक व्हा, असा बॅनरवर उल्लेख. मुंबईत मनसेने लावलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो. मनसे नेते यशवंत किल्लेदारांकडून दादरमध्ये बॅनरबाजी. हिंदीच्या मुद्द्यावरून लावलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो. हिंदीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी घेतलेली भूमिका मनसेनं बॅनरच्या माध्यमातून मांडली. उद्धव ठाकरे यांची आज वर्सोव्यामध्ये जाहीर सभा. वर्सोव्याचे आमदार हारून खान यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं संध्याकाळी 6 वाजता जाहीर सभेचं आयोजन. विलास शिंदे यांची नाशिक महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी. ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टीच्या कारवाईनंतर विलास शिंदे यांचे डोळे पाणावले. माझ्या भावना व्यक्त केल्या म्हणून माझ्यावर कारवाई केल्याची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या आदेशानं नाशिक महानगर प्रमुखपदी मामा राजवाडेंची नियुक्ती. विलास शिंदेंच्या जागी मामा राजवाडेंची नियुक्ती. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पदाधिकारी बदल. नवीन पदाधिकारी निवडीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य. कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी रवी किरण इंगवल यांची निवड, तर हर्षल सुर्वेंकडे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी. अजितदादांशी मी रेग्युलर बोलते. फडणवीसांशी मी बोलते, पण ते भेटीसाठी वेळ देत नाहीत, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. फडणवीसांशी भेटून मी हिंदी आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलणार असल्याचं सुळेंनी म्हटलंय. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर. आयकर विभागाच्या माहितीने लाभार्थ्यांना आणखी कात्री लागणार. सूत्रांची माहिती. तर कर भरूनही योजनेचा लाभ घेणाऱ्यांची माहिती. आयकर विभाग महिला आणि बालकल्याण विभागाला माहिती पुरवणार असल्याची सूत्रांची माहिती. वन विभागावर अजितदादांच्या वित्त विभागाकडे निधी मागण्याची वेळ येता कामा नये. वन विभागानंच राज्य सरकारला पैसे दिले पाहिजेत. त्या दृष्टीने येत्या 4 वर्षात क्षमता निर्माण केली जाणार. मंत्री गणेश नाईक यांची भूमिका. रत्नागिरीमधील भाजपचे माजी आमदार विनय नातूंचे अजित पवारांना पत्र. सर्व तालुक्यांना समान निधी मिळत नसल्याची व्यक्त केली खंत. सरकारच्या 4 विभागांची निधी वितरित झालेली आकडेवारी सादर. नियोजन विभागाकडून आवश्यक तपासणी करून चौकशी करण्याचे आदेश. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आहेत. 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. दोन्ही पवार एकत्र आले तर आम्हाला आनंदच. माझ्यासह राज्यातील कार्यकर्त्यांना आनंदच होईल. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या मुद्द्यावर अभिजित पाटील यांचं वक्तव्य. भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरणार. 1 जुलैला चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती केली जाणार. सुवरळी डोम या ठिकाणी 1 जुलैला अधिकृत घोषणा होणार. जयंत पाटलांना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय फडणवीसच घेतील. निर्णय झाला तर जयंत पाटलांकडे पहिले आपणच जाऊ. मात्र अद्याप अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. 1 जुलै रोजी 12 जिल्ह्यातील शेतकरी चक्काजाम आंदोलन करणार. याबाबत 2 दिवसांमध्ये शरद पवारांची भेट घेणार. सतेज पाटलांची माहिती. शक्तीपीठ समर्थनातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घडवून आणणार. कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी पडळकरांची भेट घेतली. शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला राज्यभर विरोध असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दर्शवली. माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये विजयाबद्दल अजित पवारांकडून आभार मेळाव्याचं आयोजन. शिवतीर्थ मंगल कार्यालयामध्ये मेळावा होणार. मेळाव्याला शेतकरी सभासद आणि कामगारांना उपस्थित राहण्याचं आवाहन. बीडमध्ये आज शैक्षणिक बंद. उमाकिरणमधील खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग. विजय पवार आणि प्रशांत खटावकर या 2 प्राध्यापकांवर गुन्हा दाखल. खासदार सुप्रिया सुळे आज नागपुरात सुळे दीक्षाभूमीला भेट देणार. त्यानंतर पदाधिकाऱ्यांसोबत महापालिकेसंदर्भात बैठक घेणार. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्याकडून मंत्री जयकुमार रावल यांची भेट. कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती. काही दिवसांपूर्वी कुणाल पाटलांनी रवींद्र चव्हाण यांची देखील भेट घेतली होती. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी 10 जुलैला मतदान. एकूण 7 गटातून 36 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. महिला गटामध्ये प्रतिभा धानोरकरांची उमेदवारी कायम. मात्र विजय वडेट्टीवारांनी इतर एका गटातून माघार घेतली. नागपुरात संविधान प्रस्ताविक पार्कचं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीस आणि सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते 11 वाजता उद्घाटन होणार. नागपुरातील आंतरराष्ट्रीय सुपारी तस्कराच्या संभाषणाचं स्क्रीनशॉट व्हायरल प्रकरण. फारुख नुरानीची चौकशी होण्याची शक्यता. व्यावसायिकावर आधीच ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा. पाक बांगलादेश संबंधही तपासणार.
नागपुरातील सावनेर पांढुर्णा महामार्गावर ट्रकनं 15 गायींना चिरडलं, 13 गायींना दुखापत. गावकऱ्यांकडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न. सावनेरचे आमदार आशिष देशमुखांकडून नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न. अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. वयाच्या 42व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. शेफाली 2002 मधील काटा लगा या गाण्यानं प्रसिद्धी झोतामध्ये आली. दिव्यातील अनधिकृत शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. 19 अनधिकृत शाळा 1 जुलैपासून बंद राहणार. गेल्या 4 वर्षांपासून अनधिकृत शाळांसोबत शिक्षण विभागाकडून पत्रव्यवहार. गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या कोकण रेल्वेचं बुकिंग 2 मिनिटात फुल. कन्फर्म तिकिटासाठी गेल्या 4 दिवसांपासून दादर, भांडूप, विक्रोळी आणि ठाणे रेल्वे स्टेशनवर चाकरमान्यांच्या रांगा. मध्य हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक. सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 पर्यंत मेगा ब्लॉक. पीओपी मूर्ती विसर्जनासंदर्भात धोरण सादर करा. उच्चस्तरीय बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. बैठकीला आशिष शेलार, भूषण गगराणी उपस्थित होते. एसटी महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आता ओळखपत्र मिळणार. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या एसटी महामंडळाच्या सवलतींचा लाभ घेताना अडचणी येऊ नयेत यासाठी निर्णय. जुलैमध्ये 13 दिवस बँका राहणार बंद. 4 रविवार आणि 2रा आणि 4था शनिवार यांचा समावेश. यातील सर्व सुट्ट्या सर्व राज्यामध्ये नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून यादी जारी. आषाढीसाठी मध्य रेल्वेच्या 3 एकेरी विशेष गाड्या धावणार. 1 ते 10 जुलै दरम्यान पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर अशा 3 रेल्वे धावणार. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आजबेलवाडीमध्ये रंगला रिंगण सोहळा. निमगाव केतकी इथे आज पालखीचा मुक्काम असणार. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा फलटणमध्ये मुक्काम असणार. साखर कारखान्यांना मोकळीक. मनी मार्जिन धोरणामध्ये बदल. सहकारी साखर कारखानदारांच्या दबावामुळे 3 आठवड्यातच राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या खेळते भांडवली कर्ज धोरणामध्ये तातडीनं बदल. पुणे हरंगुळ, पुणे कोल्हापूर एक्सप्रेसला मुदतवाढ. तसंच सोलापूर दौंड गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्यानं प्रवाशांना दिलासा. तर लोकमान्य टिळक टर्मिनस सोलापूर साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी 1 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय. नागपुरात जून महिनाअखेर सरासरीपेक्षा फक्त 50% पावसाची नोंद. 3 दिवसांमध्ये मुसळधार पावसाची कमी शक्यता. जून महिन्याच्या अखेरपर्यंत नागपुरात 148.4 मिलीमीटर पाऊस अपेक्षित. जळगावच्या भुसावळमधील हातनूर धरणाचे 8 दरवाजे 50 मीटरनं उघडले. तापी नदीपात्रामध्ये 10,171 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरण नियंत्रित ठेवण्यासाठी दरवाजे उघडण्यात आल्याची हातनूर प्रशासनाची माहिती.